नित्य विचारे, हम सब भारत की संतान, प्रगटाए कर्तव्य महान, प्रगटाए कर्तव्य महान। इस भूमि पर ऋषि मुनियों ने, दर्शाया सृष्टि विज्ञान, धरती का मर्यादित दोहन, पाएंगे सब अमृत पान। कण कण में चैतन्य प्रवाहित, सुंदर जीवन यज्ञ विधान, प्रगटाए कर्तव्य महान, प्रगटाए कर्तव्य महान। इस भूमि में धर्म अधिष्ठित, विकसा भारत प्रज्ञावान, अर्थ काम के संयम द्वारा, सभी दिशा जीवित उत्थान। नए नए पुरुषार्थ करेंगे, मुख पर हो दैविक मुस्कान, प्रगटाए कर्तव्य महान, प्रगटाए कर्तव्य महान। इस भूमि ने दिया जगत को सदा सुखद मंगलमय प्राण, वसुधा है परिवार हमारा, प्राणी मात्र का हो कल्याण। समरस भाव संजो कर मन में, कर्म क्षेत्र में करे प्रयाण, प्रगटाए कर्तव्य महान। योगाचं खूप महत्त्व आहे। योगाची देणगी ही भारताने जगाला दिलेली आहे आणि जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार गेल्या 10 वर्षांमध्ये झालेला आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माणसाचं शरीर आणि मनाची शुद्धी करण्यासाठी योग उपयोगी पडतो। सुदृढ माणूस या देशाचा तयार होण्यासाठी, त्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारची प्रगती होण्यासाठी, विकास होण्यासाठी योग महत्त्वाचा आहे। आपण गेल्या वर्षी खरं तर आपण संकल्प करण्यामध्ये फार पुढाकार घेत असतो आणि संकल्प पूर्ण न करण्यामध्ये आपण जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहोत। आपण दररोज एक संकल्प करतो आणि तो संकल्प मोडतो। यातून बाहेर पडून नित्यनियमाने शरीराला थोडेसे श्रम होतील, थोडासा व्यायाम होईल, असं सर्वांनी आयुष्यभर राहिलं तर सुदृढपणे आपल्याला निश्चित जगता येईल। तुम्हाला सर्वांना जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा। ज्या योग शिक्षकांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांची सुद्धा शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक